आसाम, मेघालय, त्रिपुरा आणि मिझोराम या राज्यांमध्ये बांगलादेशवरून निर्यात होणाऱ्या कमीत कमी 7 महत्वाच्या गोष्टींवर एक प्रकारे निर्बंध घालण्यात आलेला आहे आणि इंटिग्रेटेड चेकपोस्टच्या माध्यमातून जर बांगलादेशमधून निर्यात होणाऱ्या या गोष्टी भारतामध्ये आल्या नाही तर नक्कीच बांगलादेशच्या व्यापाराला मोठा फटका याच्यामुळे मिळणार आहे। मुळातच आता फक्त कोलकाता आणि मुंबईच्या नावा शेवा सी पोर्ट मधूनच बांगलादेशला अशा प्रकारची निर्यात भारतामध्ये करता येणार आहे। मुळातच या निर्णयाचे 3 महत्वाची कारणं त्या ठिकाणी आहेत। सर्वात पहिलं म्हणजे आता भारताची आक्रमक फॉरेन पॉलिसी आपल्याला पाहायला मिळतेय। पाकिस्तान असो, त्याला सपोर्ट करणारा तुर्की असो किंवा इस्लामिक दहशतवादाला सपोर्ट करणारा बांगलादेश असो, त्याच्या विरुद्ध जबरदस्त कारवाई आता भारत आपल्याला करताना दिसतोय। दुसऱ्या बाजूला काही महिन्यांपूर्वीच बांगलादेशनं भारतामधून इम्पोर्टेड यानवर एक प्रकारे बंदी त्या ठिकाणी घालण्यात आली होती आणि त्यालाच रिटॅलिएट करण्यासाठी भारतानं हा महत्वाचा निर्णय घेतला असेल। नक्कीच भारतानं आता या कमीत कमी 7 महत्वाच्या वस्तूंवर बांगलादेशमधून निर्यात होण्यासाठी जर बंदी त्या ठिकाणी घातली असेल तर त्याचा खूप मोठा फायदा नॉर्थ ईस्टर्न स्टेट्सला होणार आहे। आत्मनिर्भर भारतच्या माध्यमातून, स्थानिकांच्या माध्यमातून वेगवेगळ्या वस्तूंची जी निर्मिती त्या ठिकाणी होते त्याला जबरदस्त मार्केट आता भारतामध्ये सुद्धा आणि भारताच्या बाहेर या सगळ्या गोष्टींमुळे प्राप्त त्या ठिकाणी होणार आहे। आणि मुळातच बांगलादेश आतापर्यंत ज्या प्रकारची ट्रान्झिशन फीस भारताच्या वस्तूंवर त्या ठिकाणी लावत होता, याच्या दुसऱ्या बाजूला बांगलादेशच्या वस्तूंना मात्र आपण फ्री ऍक्सेस त्या ठिकाणी देत होतो। आता त्याला बंदी बसल्यामुळे नक्कीच मेक इन इंडिया, आत्मनिर्भर भारत इनिशिएटिव्हला आणखीन मोठ्या प्रमाणावर जोर मिळणार आहे। ज्या प्रकारे पाकिस्तान विरुद्ध, तुर्की विरुद्ध जबरदस्त कारवाई मागच्या काही काळामध्ये भारताने केलेली आहे, त्यातला पुढचा अध्याय म्हणजे बांगलादेशच्या या महत्वाच्या वस्तूंच्या निर्यातीवर घातलेली बंदी। नक्कीच येणाऱ्या काळामध्ये अशाच प्रकारच्या आक्रमक फॉरेन पॉलिसीचा प्रत्यय भारताकडून आलेला आपल्याला स्पष्टपणे दिसेल। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।